भारतीय आणि उद्या असं 2 दिवसांमध्ये मिळून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व देशाच्या प्रांताच्या राजधानीमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेऊन नेमकं कोलगेट प्रकरण काय आहे हे तुमच्याद्वारे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. UPA 2चा आता कारभार चालू आहे, पण UPA 1 UPA फर्स्ट जेव्हा सत्तेवर आलं होतं तेव्हा प्रधानमंत्री श्री मनमोहन सिंग यांच्याकडं कोल डिपार्टमेंट होतं. आता त्या कोल डिपार्टमेंटनी ज्या प्रकारचं माइन अलॉटमेंट केलेलं आहे कोल माइनचं, त्या संदर्भामध्ये कॅगनी अहवाल गेल्या मेमध्ये दिला होता. पण ह्या अहवालामध्ये कॅगनी केंद्र सरकार आणि विशेषतः कोल डिपार्टमेंटवर ठपका ठेवल्यामुळं गेल्या अधिवेशनामध्येच हा अहवाल, कारण कुठलाही कॅगचा अहवाल संसदेसमोर मांडणं हे कॉन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नमेंटची किंवा कायदेशीररित्या ते बंधनकारक आहे. केवळ रिस्पॉन्सिबिलिटी नाही, ती रिस्पॉन्सिबिलिटी कायद्याने कॉन्स्टिट्यूशनली पाळावीच लागते. आणि त्यामुळं त्यांनी हा अहवाल गेल्या अधिवेशनाच्या ऐवजी या अधिवेशनामध्ये ठेवला. कॅगचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं माइन्स अलॉट केल्या, म्हणजे डायरेक्ट माइन कुठलीही पद्धती न अवलंबता केल्यामुळं हिंदुस्थानच्या सरकारच्या तिजोरीमध्ये जो रेव्हेन्यू, जो महसूल जमा व्हायला पाहिजे होता, त्या महसूल जमा होण्यामध्ये 1,86,000 कोटी रुपयाचा घाटा हा केंद्र सरकारच्या तिजोरीला झालेला आहे. कॅगने हे स्पष्ट म्हटलेलं आहे की ह्या माइन ओपन बिडिंगनी करायला हव्या होत्या, त्याच्याऐवजी केंद्र सरकारने ह्या माइन्स डायरेक्टली ह्या काही कॉर्पोरेटना आणि काही कंपन्यांना दिल्या गेल्या. ह्या जर ओपन बिडिंगने दिल्या असत्या तर केंद्र सरकारला एवढं उत्पन्न मिळालं असतं. हे इमॅजिनेटरी आहे, हे काल्पनिक आहे आणि ह्यामध्ये तथ्य नाही, अशा प्रकारची भूमिका आता काही मंत्री उघडपणाने मांडू लागलेले आहेत. अशीच भूमिका 2G स्पेक्ट्रमच्या वेळेस केंद्र सरकारने घेतली होती. त्यावेळीही आम्ही एक अधिवेशन सरकारला अधिवेशनामध्ये काम करू दिलं नाही की या संबंधाची स्पष्ट भूमिका घ्या. त्यामुळं 3 गोष्टी त्यावेळी केंद्र सरकारने केल्या. एक, 2G स्पेक्ट्रममध्ये जे आवंटन केलं होतं किंवा 2G स्पेक्ट्रममध्ये ज्या कंपन्याला त्यांनी हे अलॉट केलं होतं ते अलॉटमेंट रद्द केलं. दुसरी गोष्ट JPC नियुक्त केली आणि त्यानंतर 2G स्पेक्ट्रममध्ये जे मिनिमम प्राईस धरली 14,000 कोटी रुपये एका लायसन्ससाठी, आणि त्यातून केंद्र सरकारला 1,20,00,000 रुपयाचा 1,20,000 कोटी रुपयाचा नफा झाला. म्हणजे जर 2G स्पेक्ट्रम कॅन्सल झालं नसतं तर हा नफा केंद्र सरकारला होऊ शकला नसता. आणि आताही ह्या सगळ्या ज्या माइन्स दिल्या गेलेल्या आहेत त्याचं अलॉटमेंट रद्द केलं आणि त्या ओपन बिडिंगमध्ये केला तर 1,86,000पेक्षा जास्त उत्पन्न केंद्र सरकारला मिळू शकेल अशी वस्तुस्थिती आहे. यामध्ये या मंत्रालयाचे मंत्री हे स्वतः प्रधानमंत्री आहेत. प्रधानमंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये जे निवेदन केलेलं आहे त्या निवेदनात म्हटलेलं आहे की मी स्वतः कोल मिनिस्टर होतो आणि मी स्वतः कोल मिनिस्टर असल्यामुळे याची रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारतो.
आम्ही आता हा जो यासंबंधी संघर्ष करतो आहोत ह्याचं कारण ज्यावेळेस UPA फर्स्ट आलं 2004च्या शेवटच्या टप्प्यात, तेव्हा स्टँडिंग कमिटी आणि स्क्रीनिंग कमिटीने रिपोर्ट दिला होता की कोल माइन्सचं ओपन बिडिंगनीच कोल माइन्स अलॉट कराव्या. आणि या रिपोर्टच्या आधारावरती PMOनी असे निर्देश दिले की यापुढं ओपन बिडिंगनीच माईन दिल्या जाव्या. आणि मग त्यामुळं केंद्र सरकारने 2005 साली एक ड्राफ्ट तयार केला की कोल मायनिंगचं ओपन बिडिंग व्हावं. आणि 2006 साली प्रधानमंत्रीच कोल मिनिस्टर असताना कॅबिनेट डिसिजन घेण्यात आला की कोल माईन ओपन बिडिंगनी विकायच्या. असा डिसिजन 2006 साली घेतला गेला. आता 2012 आहे, पण 6 वर्षात एकही माईन ओपन बिडिंगने दिली गेली नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा फैसला झाल्यानंतर एकूण 149 ह्या 72 ब्लॉक आहेत म्हणजे कोल माइन्सचे, त्यातल्या ते 72 ब्लॉक 149 कंपन्यांना देण्यात आले. आणि हे देण्याच्या संबंधी ते सांगतात की आमची प्रधानमंत्र्याच्या तिथे एक स्क्रीनिंग कमिटी केली होती आणि त्या कमिटीद्वारे अलॉट झाले. पण आता आपल्याला माहीत आहे की एका मंत्र्याने आज पत्र दिलं आणि उद्या माईन अलॉट झाल्या. केंद्रीय मंत्री जयस्वालच्या नातेवाईकाला 8 माईन दिल्या गेल्या असं आता आरोप होऊ लागलेले आहेत. आता एक आज पत्र दिल्यानंतर एका दिवसात स्क्रीनिंग कमिटीने रिपोर्ट कसा केला, माईन शोधली कशी, तिला रिपोर्ट कसा केला आणि दिली कसं आहे. इतकं फास्ट ट्रॅक निर्णय सरकारमध्ये होत नाहीत. म्हणजे आज पत्र दिल्यानंतर उद्या माईनचं अलॉटमेंट लेटर मिळतं, हे धक्कादायक आहे, आश्चर्यकारक आहे. आणि यामुळं आम्ही हे आरोप केलेला आहे की प्रधानमंत्र्यांनी जे अलॉटमेंट केलं आहे याच्यामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. आणि हा घोटाळा मोठा जाणीवपूर्वक केलेला आहे. म्हणजे 2006 साली कॅबिनेटने निर्णय घेतल्यानंतर असं माईनचं अलॉटमेंट करायलाच नको. त्यानंतर हे बिल 2008 साली पार्लमेंटमध्ये आलं, ते राज्यसभेत पास झालं. त्यानंतर ते पास व्हायला, लोकसभेत पास व्हायला 2 वर्ष लागली. आणि दुर्दैवाचा भाग आहे की 2008ला राज्यसभेने बिल पास केल्यानंतर सुद्धा 35 माईन आर्बिट्ररी दिल्या गेल्या, 35. यानंतर 2010 साली बिल पास झालं. 2010 साली बिल पास झाल्यानंतर त्याच्यानंतर सुद्धा 4 माईन अलॉट केल्या गेल्या. म्हणजे नोटिफिकेशन निघालं, राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली, कायदा झाला, कायद्याचं नोटिफिकेशन निघालं. आणि तसं झाल्यानंतर सुद्धा 4 माईनचं अलॉटमेंट हे तिथून PM कोल मिनिस्ट्रीमधून करण्यात आलं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या केंद्र सरकारच्या तिजोरीला घाटा येईल अशा प्रकारचं कृत्य, अशा प्रकारचे निर्णय, अशा प्रकारचं अलॉटमेंट हे प्रधानमंत्र्याच्याकडं हे खातं असताना झालेलं आहे. आणि म्हणूनच आम्ही त्या खात्याचे मंत्री म्हणून प्रधानमंत्र्याची ही नैतिक जबाबदारी की ह्या झालेल्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारणं, ते मी कोल मिनिस्टर ह्याची जबाबदारी स्वीकारायला तयार आहेत, पण त्या कोल मिनिस्टरमध्ये झालेल्या ह्या अयोग्य गोष्टीची जबाबदारी मात्र प्रधानमंत्री स्वीकारायला तयार नाहीत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने ही मागणी केलेली की प्रधानमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, नंबर 1. दुसरं, ज्या 149 कोल माईन अलॉट झालेल्या आहेत त्या रद्द करण्यात यावा. आणि तिसरा मुद्दा आहे की यासंबंधी एका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची नेमणूक करून ह्याची ज्युडिशियल इन्क्वायरी व्हावी. अशा 3 मागण्या भारतीय जनता पार्टीने केल्यात. आपल्याला माहीत आहे की रामभाऊ नाईक पेट्रोलियम मिनिस्टर होते, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते. आणि त्यावेळेस भाजपच्या कार्यकर्त्याला पेट्रोल पंप दिले गेले आणि त्यामुळं ते गैरकायदेशीर आहेत. तेव्हा सर्व देशामध्ये 532 पेट्रोल पंप दिले होते
ते मग कार्यकर्त्यालाच दिले नव्हते, पण ते सर्व हे पेट्रोल पंपाचं दिलेले अलॉटमेंट हे वाजपेयीजींनी सभागृहात घोषणा करून रद्द केली आणि मग सगळ्यांना विश्वासात घेऊन नवी पॉलिसी आणून पुन्हा पेट्रोल पंपाचं वाटप झालं. आणि मग मला असं वाटतं की केंद्र सरकारने या संदर्भामध्ये आमची जी मागणी आहे ती मागणी त्यांनी मान्य केली पाहिजे आणि ती मागणी मान्य झाल्याशिवाय सदनाचं काम, पार्लमेंटचं काम आम्ही चालू देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. सदनाचं काम चालू देणार नाही केवळ भाजपचीच भूमिका नाही तर NDAचे जे घटक दल आहेत ह्या NDAने मिळून ही भूमिका घेतलेली आहे. बाकीचं जे अपोजिशन आहे त्यांनीसुद्धा प्रधानमंत्र्याच्या राजीनाम्याची आणि अलॉटमेंट रद्द करावं अशी मागणी या संदर्भात केलेली. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर हा सर्वात मोठा घोटाळा आहे नंबर 1. आणि हा आजपर्यंतचे सर्व घोटाळे हे मंत्र्यांनी केले होते, पण राजीव गांधीच्या काळातला बोफोर्सचा घोटाळा हा घोटाळासुद्धा त्यावेळेच्या प्रधानमंत्र्यांनी केला होता आणि त्यानंतर काँग्रेसला सत्ता गमवावी लागली होती. या सर्व आत्ता घडलेल्या ह्या चुकीच्या कोल अलॉटमेंटला सर्वस्वी प्रधानमंत्री जबाबदार आहेत आणि हे सगळी जबाबदारी स्वीकारण्याच्या ऐवजी आज काँग्रेसकडून आणि केंद्रीय मंत्र्यांच्याकडून आणि विशेषतः स्वतः प्रधानमंत्र्यांनी सुद्धा कॅगवर टीका केलेली आहे. आपण हिंदुस्थानचा आपण प्राथमिक लोकशाही स्वीकारलेली आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये चेक अँड बॅलन्सची सिस्टीम आहे आणि त्यामुळं कॅग ही क्वाशी ज्युडिशियल बॉडी आहे. केंद्र सरकारचे व्यवहार, आर्थिक व्यवहार तपासण्याचा त्यांना हा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, घटनात्मक अधिकार आहे आणि असं घटनात्मक अधिकार असलेल्या कॅगवर आपल्या चुका झाल्या असताना कॅगवर टीका करणं हे अयोग्य, चुकीचं आहे आणि अनडेमोक्रेटिक आहे अशी याच्या संदर्भातील भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. आज या 152 माइन्समधून आता केंद्र सरकार असा आर्ग्युमेंट करते की GDP वाढा अशी इच्छा होती, पॉवर प्रोजेक्ट निर्माण व्हावेत अशी इच्छा होती, त्याच्यानंतर देशाचा आर्थिक उन्नती व्हावी अशी इच्छा होती, पण या 152 पैकी फक्त 30-35च ब्लॉक्स हे इलेक्ट्रिसिटी अलॉट केलेले आहेत. बाकीचे जे ब्लॉक्स आहेत 149 पैकी जवळजवळ 110 ब्लॉक्स हे विजेसाठी नाही, स्टील, सिमेंट किंवा अनेक उद्योगासाठी आणि किंवा कुठलाही उद्योग नाही परंतु त्याला कोल माईन व्यवसाय करता यावा, कोल माईनमध्ये निघालेला कोळसा बाजारात विकता यावा यासाठी केलेलं अलॉटमेंट आहे. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी वाढावी यासाठी केलेलं अलॉटमेंट म्हणणं ही देशाला गुमराह करणारं, दिशाभूल करणारं वक्तव्य आज केंद्र सरकार करत आहे. कारण यातल्या 75% माइन्स ह्या विजेसाठी दिलेल्या गेलेल्या नाही आहेत. दुसरं म्हणजे आपल्या देशामध्ये आधी कोळशाचं राष्ट्रीयकरण होतं आणि त्यामुळं कोल माईन ह्या फक्त आपल्या कॉर्पोरेट किंवा केंद्र सरकारच्या निर्मित कंपन्यांनाच दिलं जात होतं. त्यामुळे कोल इंडिया नावाची कंपनी आपली आहे. ह्या कोल इंडियाला गेल्या ह्या 2004 पासून 2012 पर्यंत 8 वर्षात कोल माईनच दिल्या गेल्या नाहीत. म्हणजे ते देणं म्हणजे सरकारला माईन दिल्या गेल्या नाहीत. त्या स्क्रीनिंग कमिटीने ह्याचा विचार केला नाही, प्रधानमंत्र्यांनी कार्यालयाने ह्याचा विचार केला नाही. कोल इंडियाकडे ज्यावेळी आमचं सरकार होतं तेव्हा 8 लाख लोक हे कोल माईनमध्ये काम करत असत. आज त्याची संख्या 4 लाखावर आलेली आहे आणि आपल्या ह्या गव्हर्मेंट कॉर्पोरेशनचं उत्पन्नसुद्धा 50% आलेलं आहे. त्यामुळं सरकारी असलेल्या कोल इंडिया कंपनीला ह्या माइन्स न देता प्रायव्हेट उद्योगाला देण्याचं काम सरकारने केलेलं आहे. खरं म्हणजे कोल माईनला फर्स्ट प्रायोरिटी देऊन त्यांना मायनिंग द्यायला पाहिजे होतं, पण ते दिलेलं नाही आहे. आणि यामुळं
केंद्र सरकारचा हा गैरव्यवहार आम्हाला पाठीशी टाकता येणार नाही. केंद्र सरकारच्या या गैरव्यवहारावर आम्ही पार्लमेंटमध्ये तर आवाज उठवूच, पण पार्लमेंटच्या बाहेरही देशभर या प्रश्नावर आम्ही रान पेटायचं ठरवलेलं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून मी थोडक्यात आपल्यासमोर काय घडलं आहे हे आपल्यासमोर मांडलेलं आहे. याच्या संबंधी आपण प्रश्न विचारू शकतो. ज्युडिशियल बेंच एक स्थापन करून त्याच्यातर्फे चौकशी करायची आणि दुसरं म्हणजे 49 खाणीचे लायसन्स रद्द करायचे, कारण त्यांनी त्या कालावधीत त्यांनी माईन चालवलेले नाही. ह्या दोन्ही मागण्या तुम्हाला मान्य आहेत का? नाही. आमची मागणी की सर्व माईन्स रद्द केल्या पाहिजे. नंबर 1, ज्युडिशियल इन्क्वायरी करायला पाहिजे. 2, आणि तिसरं प्रधानमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. 3 मागण्या आहेत. ह्या 2 मागण्यांनी आमचं समाधान होत नाही. प्रधानमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि सर्वच्या सर्व माईन ह्या रद्द करायला हव्यात. अशी एक शक्यता आहे की पुन्हा सोन्या गोव्याला बळीचा बकरा बनून हे प्रकरण गुंडाळू शकतं. अशावेळी आपली काय? आम्ही फार दक्ष आहोत. अशा सोम्यागोम्याचा बळी देऊन आम्ही थांबणार नाहीत. ज्यांच्याकडून चूक झाली त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची भूमिका राहील. The coal mines is a totally central subject. No state government have any power to allot any coal mine. No state government has any power, or no any government in the country, no government has allotted any coal mine because they have no right. This is a totally central subject. That is opinion given by our minister, because any policy, when government was thinking that open bidding should come, that time they asked all government, what is your opinion? One my chief minister has given opinion, that is opinion. After her opinion, cabinet has taken decision of open bidding. They have passed the rule. Then how can they blame our chief minister? This is a totally policy taken by the government but not followed by the government. Now after taking the policy and after taking the cabinet decision, after passing the bill, they allotted arbitrary coal mine. This is the issue. So because of that, no BJP or any Congress chief minister is responsible. गोव्याला अलॉट झालेला कोल ब्लॉक त्यामध्ये सुद्धा भांडवल झालेली आहे. गोव्यामध्ये आता भानगड होण्याचा प्रश्नच नाही आहे पर्रिकर असल्यामुळे. स्टेट गव्हर्नमेंटला ॲडॉर्डून भानगड दाखवायचा प्रश्न नाही. त्यांना असं म्हणायचं असेल की तुमच्या स्टेट गव्हर्नमेंटचं जे इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे त्याला एका दिवस माईन अलॉट झाली असू शकेल. येस, यू कॅन आन्सर. सेंट्रल गव्हर्नमेंटाकडच्यान स्टेट गव्हर्नमेंटाक जो अलॉटमेंट आहा पळय तातूंत भानगड जावपाचो प्रश्न येना, कारण इट इज फ्रॉम वन गव्हर्नमेंट टू अनदर गव्हर्नमेंट. तूं विचारूंक सोदता तो प्रश्न वेगळो आसा. ती कंपनी जी जॉयंट वेंचर सिलेक्ट केल्या पळय ती कंपनीचे सिलेक्शन प्रोसेस परफेक्ट आहा काय म्हणून म्हजें स्वताचें उत्तर ना. मुळामध्ये नॉट अ प्रॉपर प्रोसेस. मुळामध्ये गोव्यात कोळसाच नाही, त्यामुळे कोल माईन इथं अलॉट व्हायचा. परंतु बरोबर आहे, छत्तीसगड किंवा आंध्र, मध्य प्रदेश इथं माईन्स आहेत, राजस्थान, त्याची माईन गोवा इलेक्ट्रिसिटी बोर्ड जे आहे त्याला अलॉट झाली असेल. परंतु इलेक्ट्रिसिटी बोर्डला किंवा पब्लिक सेक्टर, जो सेंट्रल गव्हर्नमेंटचं कोल इंडिया पब्लिक सेक्टर आहे, पब्लिक सेक्टर और एनी स्टेट सेक्टरला दिला असेल तर त्याला आमचा विरोध नाही. आमचं म्हणणं हे प्रायव्हेटला दिल्या त्या चुकीच्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा कोणता कार्यकर्ता, कोणता नेता किंवा एखाद्याला यशस्वी माहिती दिली देण्यात आली आहे का, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की काही पक्ष आता म्हणतात की भारतीय जनता पक्षाचं पण याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे संसदेचं कामकाज केलं जाऊ देत नाही. ह्याच्यात किती? पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याला कुठलीही माईन अलॉट करण्यात आलेली नाही, नंबर 1. किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यालाही कुठलीही माईन अलॉट केलेली नाही, नंबर 2. आणि तिसरा मुद्दा, आम्हाला माईन अलॉट केली नसल्यामुळं
मग आम्ही संसदेचं काम अडवण्याची जी शंका घेते त्याच्यात तथ्य नाही. नाही, BJP आयसोलेट होत नाही, कारण हा BJPची भूमिका नाही. BJP बरोबर अकाली दल आहे, शिवसेना आहे आणि JDU आणि BJP ह्या 4 पक्षांनी मिळून घेतलेली भूमिका आहे. त्यामुळे BJP आयसोलेट नाही, नंबर 1. दुसरं, आता जो थर्ड फ्रंट आहे तो ऑलरेडी पार्लमेंटमध्ये आहे. NDAच्या 4 घटक पक्षाशिवाय अन्य जे पक्ष आहेत ते पार्लमेंटमध्ये अनेक मुद्द्यावर आमच्या सोबत नाहीत किंवा आमच्या विरोधात असतात. खरं म्हणजे सत्तेबरोबरच असतात. 2 प्रश्नावर पार्लमेंटमध्ये वोटिंग झालं, एक महागाईच्याबद्दल आणि एकदा आम्ही कटमोशन आणला होता त्यावेळी वोटिंग झालं. त्यावेळी ह्या सगळ्या पक्षांनी सरकारला वोटिंग दिलेलं आहे आणि तरीसुद्धा यावेळी अपोजिशनचं फ्लोअर कोऑर्डिनेशन आहे आणि सगळ्या अपोजिशननी टोटल अलॉटमेंट ऑफ माईन रद्द करावं असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी केलेली आहे. त्यामुळे BJP आयसोलेट नाही आणि समजा BJP आयसोलेट असली आणि आमच्या मागणीला कुणाचाही पाठिंबा उद्या राहिला नाही तरी ही मागणी योग्य आहे, देशहिताची आहे. देशाच्या तिजोरीवर एवढा दरोडा घातल्यास भाजप गप्प बसून गप्प बसण्याची भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळे BJP आपली लोकशाहीमधली प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका आहे ती हिंदुस्थानच्या संसदेमध्ये वटवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमच्यावरती असा एक आरोप आहे की यू आर इन्व्हायटिंग द मिड टर्म पोल. आम्ही मिड टर्म पोल इन्व्हाइट करत नाही, कारण मिड टर्म पोल घेण्यासाठी जी परिस्थिती लागते ती नाही आहे. याचं कारण आहे की काँग्रेसला आणि UPAला आता सभागृहामध्ये स्पष्ट बहुमत आहे आणि गरज पडलं तर मायावतीने मुलायम सिंगसुद्धा त्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळं बहुमत त्यांनी गमावलेलं नाही किंवा प्राईम मिनिस्टरनी राजीनामा दिला तरी त्यांचं बहुमत जाण्याची शक्यता नाही. त्यामुळं मिड टर्म पोल होतील इतकं न समजण्या इतका भाजप खुळा नाही. त्यामुळे मिड टर्म पोल होण्याची काही शक्यता नाही. UPA फुटला तरच मिड टर्म पोल होईल, नाही अन्यथा मिड टर्म पोल होण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून मिड टर्म पोल व्हाव्या म्हणून आम्ही आरोप केला नाही. हा कॅगने आणलेला रिपोर्ट, हा भाजपचा आरोप नाही. कॅगचा अहवाल या अधिवेशनात सादर झाला आणि कॅगच्या अहवालामधला जो मुद्दा आहे तो अतिशय देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळं आम्ही मांडत आहोत, मिड टर्म पोलसाठी नाही. यस, हां यस. यापेक्षा थोडा वेगळा विचारतो प्रश्न. जर मध्यावधी निवडणुका किंवा 2014 मध्ये निवडणुका झाल्या तर तुमची भूमिका काय असेल? म्हणजे पुन्हा पुन्हा तो विषय येतोय राष्ट्रीय स्तरावर की पंतप्रधान पदाचा उमेदवार तुम्ही व्यक्तीच्या कुणाला पसंती द्या भाजपतर्फे? मला व्यक्तिशः जे पसंती ती मी सांगणार नाही तुम्हाला, कारण मी प्राईम मिनिस्टरचा कॅन्डिडेट ठरवणार नाही. भारतीय जनता पार्टी सामुदायिकरित्या प्राईम मिनिस्टरचा कॅन्डिडेट ठरवेल. तो अजून ठरला नाही. ठरलं की पहिल्यांदा मी गोव्याच्या प्रेसला सांगेन. अडवाणी जी आहे ज्येष्ठ नेते त्यांनी मध्यंतरी असे विधान केलं की जी पुढची निवडणूक येणार आहे त्यात एक तर काँग्रेस किंवा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता नाही आणि तिसऱ्या आघाडीचं सरकार येण्याची शक्यता आहे. या मताशी तुम्ही सहमत आहात का? नाही, मुळामध्ये अडवाणीने काय लिहिलं ते समजून घ्या. अडवाणीने हे लिहिलं आहे की न काँग्रेसला बहुमत मिळेल न भाजपला मिळेल. आता जे अंदाजसुद्धा आज वर्तवले जातात मिड टर्म पोल झाल्यास काय होईल, NDTVने विशेषतः सर्वे प्रसिद्ध केला आहे, त्यामध्येही कुणाला बहुमत मिळेल असं वाटत नाही. मलाही आत्ता स्वतःला असं वाटतं की काँग्रेसला वा BJPला एकट्याला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. आता आमचे NDAचे घटक पक्ष आहेत ते 4 आहेत. कदाचित इतरांची सुद्धा मदत लागेल असं त्यांना म्हणायचं आहे. भाजप वा काँग्रेस याला बहुमत मिळणार नाही. त्यामुळे तिसऱ्या शक्तीला सुद्धा महत्त्व येईल. तिसऱ्या शक्तीचाच प्राईम मिनिस्टर होईल असं म्हटलेलं नाही, तिसऱ्या शक्तीलाही महत्त्व येईल असं अडवाणीजीने म्हटलेलं आहे. ते सगळं अडवाणीचं लिखाण हे आत्ताचा भ्रष्टाचार बाहेर येण्याच्या आधीच आहे. त्यामुळे राजकारणामध्ये दररोज परिस्थिती बदलते. येस सर.
Oh, he is a very good chief minister, so he should work as a chief minister now. Yes. पॉलिटिकल याच्याविषयी कंटिन्युअसली स्पेक्युलेशन होतं. आता तर राष्ट्रवादी येथून गेल्यानंतर पुन्हा स्पेक्युलेशन होत आहे कारण काँग्रेस इज बिकमिंग विकर अँड देयर इज अ वॅक्यूम अँड दे वॉन्ट यू. हाऊ यू रिस्पॉन्ड टू दिस? They want me, but I don't want them. It's a one-sided love. तर विलासराव देशमुखच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात एक अशी चर्चा चालू आहे की राज्याला नेतृत्व देऊ शकण्याच्या योग्यतेचा नेता आता 1-2 नेते आहेत, मी एकटाच नाही, त्याच्यात मुंडे आहेत. ह्याचा अर्थ मी काँग्रेसमधून जाऊन राज्याचं नेतृत्व करावं असा नाही आहे. त्यांच्या तोलामोलाचं नेतृत्व आता उरलेलं नाही राज्याला, तर असं नेतृत्व असावं हा मुद्दा भाजपने विचार करण्याचा आहे, काय काँग्रेसने नाही. त्यामुळं आय एम इन BJP आणि मी BJPमध्येच राहणार आहे. त्यामुळं काँग्रेसने मला काही येण्याची ऑफर दिलेली नाही. पण लिखाण प्रचंड झालं याच्यावरती की बाबा आता राज्याला सावरू शकेल असं नेतृत्व ज्या कुणाचं आहे 4-5 जणांचं, त्यापैकी मी एक आहे. भाजपने विचार करावा असं आपण जे म्हणता, त्याचा अर्थ भाजपने आपल्याला मुख्यमंत्री पद द्यावं नाही असा नाही त्याचा अर्थ. ह्याचा अर्थ असा नाही. ह्याचा अर्थ राज्यात सरकार आणण्याची जबाबदारी मला द्यावी, मी आणून दाखवेल. मुख्यमंत्री कुणालाही करा त्यावेळी. सर, गोलगेट प्रकरणात हे काँग्रेस हे प्रकरण टाळण्यात काँग्रेसचा एक गट सक्रिय आहे असं म्हणतात. कारण त्यांना मनमोहनला घालून राहुल गांधींना आणायचं आहे. एकच खरं आहे. नाही, मनमोहनला घालून राहुल गांधीला आणायचं आहे. ह्याला काँग्रेसला कॅगला रिपोर्ट लिहून भाजपला चेतावणी देण्याचे काही कारण नाही. ते स्वतः कर. एवढं काँग्रेसला असा हाताने घास, आपल्याकडं म्हण आहे सरळ घास खाताना असा घास खायची गरज नाही. काँग्रेसला कधी त्यांना बदलून गांधीला आणता येतं. त्याच्यासाठी ह्या गोष्टी काँग्रेसला करण्या, काँग्रेस अशा काही गोष्टी करत असेल असं मला वाटत नाही. मग कॅग आणि भाजप तरी काँग्रेसच्या हातात नाही. त्यामुळे ते काहीतरी काँग्रेसने प्लॅन केलं आहे, हा इमॅजिनेटरी आहे. थँक्यू व्हेरी मच.